नमस्कार. मी देसले बी एस सहशिक्षक संत सेवालाल माध्यमिक विद्यालय देवहारी. मागील भागात आपण प्राणीसृष्टीमधील असमपुष्टरज्जू प्राणी तसेच समपुष्टरज्जू प्राणी यांचे संघ पाहिले. समपुष्टरज्जू प्राणी संघातील आपण चक्रमुखी तसेच मत्स्य प्राणी आणि उभयचर या 3 प्राणी संघांचा अभ्यास त्यात केला. आता आपण त्या पुढील संघ जो आहे तो म्हणजे सरीसृप प्राणी वर्ग. तर या समपुष्टरज्जू प्राणी संघामधील सरीसृप प्राणी वर्गांची वैशिष्ट्ये म्हणजे हे जे प्राणी आहेत ते भूचर व सरपटणारे प्राणी असतात. तसेच सरीसृप प्राणी जे आहेत ते शीतरक्ती असतात. तसेच ह्या प्राण्यांचे शरीर उचलले जात नाहीत, म्हणून हे प्राणी जे आपल्याला सरपटताना दिसतात. तसेच यांची त्वचा कोरडी असते. या प्राण्यांना बाह्य कर्ण नसतात. सरीसृप प्राणीवर्ग या प्राण्यांमध्ये अंगुलिना नखे असतात. तसंच यांना शिर, मान, धड अशी शरीर रचना असते. तर आता आपण या प्राणीची चित्र पाहू शकतो. साधारणतः आपल्या अवतीभोवती दिसून येणारी हे प्राणी असतात. तर सरीसृप प्राणी वर्ग म्हणजेच कासव, पाल, साप, सुसर यासारखे प्राणी. अजून सरडासुद्धा या सरीसृप प्राणी वर्गामध्ये आपल्याला दिसून येतं. पुढील समपुष्टरज्जू प्राणी संघातील पक्षीवर्ग हा प्राणी वर्गातील आपण आता वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पक्षी वर्गातील जे प्राणी आहेत तर हे प्राणी उष्णरक्ती असतात, म्हणजे यांचे शरीराचे तापमान स्थिर राखू शकतात. तसेच शरीर दोन्ही टोकांनी निमुळते असते, म्हणजेच हवेचा रोध कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच पक्षी वर्गामधील प्राण्यांमध्ये अग्र उपांगी म्हणजेच पंखांमध्ये परिवर्तित झालेले असतात. तसंच ह्या प्राण्यांना बाह्य कंकाल पिसांच्या स्वरूपात असतो. या प्राण्यांचे जबड्यांचे रूपांतर चोचीत झालेले असते. तसंच पक्षी वर्गामधील प्राणी जे आहेत शिर, मान, धड अशी शरीर रचना असणारे प्राणी असतात. आता आपण पाहू शकतो चित्रामध्ये आपल्या अवतीभोवती सहज दिसून येणारी काही पक्षी, त्यामध्ये मोहोर, पोपट, कबूतर, बदक यासारखे प्राणी येतात. तसाच पेंग्विन हा प्राणीसुद्धा आपल्याला पक्षी वर्गामध्ये दिसून येतो. आता उपसृष्टी समपुष्टरज्जू प्राणी संघातील 6वा वर्ग म्हणजे सस्तन प्राणी. तर सस्तन प्राणी वर्गाची वैशिष्ट्ये आता आपण अभ्यासणार आहोत. सस्तन प्राणी जे असतात ते त्या प्राण्यांना दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. हा यांचा विशिष्ट गुणधर्म आहे. तसेच या वर्गातील प्राणी उष्णरक्ती प्राणी असतात. तसंच सस्तन प्राणी यांना डोके, मान, धड, शेपटी व हे जे शरीरांचे मुख्य भाग यांना दिसून येतात. तसंच सस्तन प्राणी बाह्य कंकाल केसांच्या किंवा
लोकरच्या स्वरूपात असतात. तसंच या वर्गातील प्राण्यांना अंगुलीना नखे, नखर, खूर इत्यादी असतात. आता आपण चित्रामध्ये पाहू शकतो काही सस्तन प्राणीवर्गातील प्राणी. यामध्ये मुख्यतः मानव आपल्याला दिसून येतात. तसेच डॉल्फिन, कांगारू, वटवाघूळ यासारखे प्राणी हे सुद्धा सस्तन प्राणी वर्गामध्ये यांचा समावेश होतो. आता आपण प्राणी वर्गीकरणाची आधुनिक पद्धत अभ्यासणार आहोत. यामध्ये रचनात्मक संघटन हा पहिला प्रकार आहे. तर या प्रकारामध्ये 2 उपप्रकार आहेत. ती म्हणजे जीवद्रव्य स्तर आणि पेशी स्तर. रचनात्मक संघटनमधील जीवद्रव्य स्तरामध्ये आपल्याला 2 उपप्रकार दिसून येतात. ते म्हणजे पेशी आणि दुसरा म्हणजे ऊती. पेशी म्हणजे ऊती स्तर संघटन आणि ऊती म्हणजे अवयव स्तर संघटन. तसेच रचनात्मक संघटनमधील पेशी स्तरमध्ये आपल्याला अवयव म्हणजेच संस्था स्तर संघटन आपल्याला विभागणी करता येते. प्राणी वर्गीकरणाच्या आधुनिक पद्धतीमध्ये शरीराची सममिती ही 3 भागांमध्ये विभागली जाते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे असममिती शरीर. असममिती शरीरामध्ये उदाहरणार्थ अमिबा हा प्राणी येतो. म्हणजेच यांचे शरीर हे विशिष्ट आकाराचे नसल्याने असममिती शरीर असं आपण त्यांना म्हणतो. तसेच शरीराची सममिती यामधील दुसरा प्रकार जो आहे तो अरीय सममिती शरीर असणारे प्राणी. यामध्ये उदाहरणार्थ तारा मासा. तसंच तिसरा जो आहे तो म्हणजे द्विपार्श्व सममिती शरीर. या शरीरामध्ये उदाहरणार्थ मानव. जसे यांचे शरीराचे समान 2 भाग होतात त्यांना द्विपार्श्व सममिती शरीर असणाऱ्या प्राण्यांमध्ये वर्गीकरण केले जाते. तसंच आता आपण देहगुहा असणाऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा 3 प्रकारात विभागणी करता येते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे सत्य देहगुहा असणारे प्राणी. यामध्ये उदाहरणार्थ वलयी प्राणी जे आहेत त्यांचा समावेश होतो. तसेच दुसरा म्हणजे देहगुहाहीन प्राणी. यामध्ये रंध्रीय प्राणी तसेच चपट्या कृमीचे प्राणी यांचा समावेश होतो. तिसरा जो आहे तो म्हणजे खोटी देहगुहा असणारे प्राणी. यामध्ये गोलकृमी या प्राणी वर्गातील प्राण्यांचा समावेश होतो. प्राणी वर्गाच्या आधुनिक पद्धतीमध्ये चौथा जो स्तर आहे तो म्हणजे जनन स्तर म्हणजे आद्य स्तर सुद्धा आपण त्याला म्हणतो. यामध्ये मुख्य 2 स्तर आहेत. पहिला म्हणजे द्विस्तरीय जनन स्तर. यामध्ये उदाहरणार्थ न्यूडोरिया, सिलेंट्रेटा यासारखे प्राणी येतात. तसंच दुसरा आद्य स्तर जो आहे तो म्हणजे त्रिस्तरीय. यामध्ये उरलेले सर्व जे संघ आहेत यातील सर्व संघ हे आपल्याला त्रिस्तरीयमध्ये दिसून येतात. तसेच आपल्याला द्विस्तरीयमध्ये 2 उपप्रकार दिसतात. ते म्हणजे बहिर्जन स्तर आणि दुसरा म्हणजे अंतर्जन स्तर. आणि त्रिस्तरीय यामध्ये आपल्याला मध्यस्तर हा प्रकार दिसून येतो. प्राणी वर्गीकरणाच्या आधुनिक पद्धतीमध्ये 5वा आणि पुढील
प्रकार आहे तो म्हणजे खंडीभवन. ज्या प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या भागात विभागलेले असते तर अशा शरीराला खंडीभवन शरीर असे म्हणतात. प्रत्येक छोट्या भागाला खंड असं म्हणतात. यामध्ये उदाहरणार्थ वलई प्राणी संघातील जे प्राणी आहेत ते आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.